ते एक आपल्याला लागले ती मुर्गी बघा, मस्त साईजची भेटली. अशा बऱ्यापैकी झाल्या आणि आपल्याला एकट्या पुरत्या बस झाल्या. तर चला निघूया इथून, आपल्या ट्रेन जाऊन जाऊ. फायनली मस्त आहे की आपली बिर्याणी रेडी झाली. ह्याच जागी आपल्याला कॅम्पिंग करायची आहे. तुम्ही जागा बघू शकता, एकदम डेंजर जागा. तर गेल्या वर्षी आपण इथे कॅम्पिंग केलेली, तिथून आज आलोय. मस्त जागा आहे आतमध्ये, मस्त जागा बनवायला लागेल अजून. चला अशा भन्नाट जागी आपली आज कॅम्पिंग असणार आहे. आणि वेगळी कॅम्पिंगमध्ये आपण खेकडे पकडणार आहोत. वरच्या डोंगरा साईडला जाऊन आपण बिल वगैरे पॅक करू आणि येणार आहे. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. सगळ्यात आधी आणि इकडे आपण जागा बनवूया. एकदम प्लेन करू आपण हे सर्व, आणि मध्ये मध्ये आपण दगड लावायचे. फल्या वगैरे आहेत, फल्या पण अशा लावून ठेवू मध्ये मध्ये, म्हणजे आपल्याला झोपायला चांगली जागा होईल. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्या टायमाला पण इकडे पाणी आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे, भरपूर पाणी आहे, म्हणजे वाहता पाणी आहे चांगलं. तर आपल्याला पियाला पण पाणी ह्या साईडला आहे चांगला. तर ह्या साईडला पाणी लवकर जातो, तरी पण बऱ्यापैकी आहे ना इकडे पाणी बघा भरपूर आहे. तर आपल्याला तो पियाला वापरायला होईल. आपल्याला इथून भरपूर वरती जायचं आहे खेकडे पकडायला. तर इथून निघूया पटापट, कारण खेकडे आपली बिलं पॅक करायची आहेत आणि त्या 2 तासांनी बिलं काढायची आहेत. तर जाऊया वरच्या साईडला, अजून भरपूर आपल्याला कमीत कमी चालायला लागेल वरती जाऊन. चला निघूया इथून.
आपण राहण्यासाठी जागा बनवली ती भरपूर खाली आहे. आपण चढलोय वरती आणि इकडचा जंगल बघू शकता, एकदम घनदाट जंगल. अजून आपल्याला बऱ्याच वरती जायचं आहे बिलं पॅक करायला. ह्या टायमाला आपण एकटे जाऊ, त्याच्यामुळं बिलं आपल्याला लिमकीच भेटली तरी चालतील, पण खेकड्या मोठ्या साईजच्या भेटतील, कारण त्या साईडला जास्त कोण जात नाही खेकडे वगैरे पकडायला. तर बघूया आज आपल्याला किती खेकडे भेटत आहेत बिलं पॅक करून, आणि तेच मस्तपैकी बनवायचे आहेत आपल्याला. चला अजून आपल्याला भरपूर वरती चढायचं आहे. खाली उतरलोय. इकडेच आपल्या खालच्या साईडला नदी आहे. खूप पाणी किती आहे तिला, दामलीची वल बोलतात तिकडे. शांत एकदम वाटतंय. माकडं असतील खाली भरपूर. पूर्ण जंगल आहे ना इकडे, गज झालं बघा. ह्या साईडला नदी लागली आपल्याला इथं खाली. पोचू 2 मिनिटात. पाणी अजूनपर्यंत चांगलं वाहतोय मला, जबरदस्त. आणि ही पाईपलाईन आपल्या गावात गेली डायरेक्ट, हा डोंगर वरती चढून खाली डायरेक्ट. आणि हा कडा आहे. आपण पावसाळी वगैरे ह्या साईडला खेकडे पकडायला येत असतो. जबरदस्त. आणि अजूनपर्यंत पाणी बघा किती होतंय. आणि खोल नदी आहे इकडे खाली. तर ह्याच बाजूने आपल्याकडं पाणी घेतलेलं आहे बघा इकडे. चला बघूया बिलं पटापट. आणि ॲनाकोंडा पिक्चरमधली फुलं, सापाची फुलं आहे बघा, सेम तशीच वाटत आहेत. ॲनाकोंडा पिक्चर बघितला असाल तर तुम्हाला माहीत पडेल, अशी फुलं त्या पिक्चरमध्ये दाखवलेली आहेत. सेम तशीच फुलं आहेत बघा इथे. डेंजर. कसली येतात ती सांगा कमेंट करून, कसली फुलं वगैरे आहेत. ही बघा चिंबोरी मिळाली आपल्याला, पण पूर्ण आहे ना दुधी आहे, म्हणजे नरम आहे. आणि तिने मेन वगैरे घाललेला आहे, तर पूर्ण नरम आहे. चला ते एक आपल्याला लागले चिंबोरी. ही बघा मस्त साईजची भेटली. अशा बऱ्यापैकी झाल्या आणि आपल्याला एकट्यापुरत्या बस झाल्या. तर आणि ह्या साईडला आलो आपण वरती नदीने, तर इकडे पाणी भरपूर कमी झालं आहे. खालच्या साईडलाच पाणी आहे, तर जाऊ आपण खाली. बऱ्यापैकी आपल्याला चिंबोऱ्या भेटल्यात. आणि हा बिल पॅक करून आहे ना मित्रांनो, आपल्याला अर्धा तास पण नाही झाला आहे. कारण का माहिती आहे, इथून जायला आपल्याला भरपूर टाईम लागणार आहे. कमीत कमी 15 मिनटं झाले असतील बिल पॅक करून, आणि 1.5 ते 2 तास व्हायला लागतो.
म्हणजे आपण पटकन बिलं काढूया. नेक्स्ट टाइम ह्या साईडला येऊ कारण बिलं भरपूर आहेत. तर आत्ता बघूया आपली तर आला थोडा टाईम नव्हता झालेला त्याच्यामुळं भेटली नाही. तर 1 तास तरी जायला लागतो. चला निघूया इथून आपल्या ट्रेन जाऊन जाऊ. तर बऱ्यापैकी आपल्याला खेकडे मिळालेत. हे बघा म्हणजे आपल्या एकट्यापुरते आहेत. जाऊया पटकन बनवूया. बिलं पॅक करायची होती पण कसं माहिती आहे टाईम भरपूर गेला असता. कमीत कमी तर रात्र झाली असती आणि आता वाजलेत पण भरपूर 3:30 वाजून गेले. तर कालोख झाला असता पूर्ण ह्या साईडलाच म्हणजे 8 वाजले असते. तर जाऊ आपल्याला थोडेफार खेकडे भेटलेत की बनवूया काहीतरी. चला पोचलो फायनली आपल्या जागी. आणि बघा मस्त इकडं आतमध्ये आपण जरासा साफसफाई करूया अजून आणि म्हणजे झोपायला एकदम परफेक्ट जागा होईल अशी बनवू. चला पटकन तयारीला लागूया. आज आपण ज्या खेकडे पकडल्या त्या मस्त इकडे आपण मोडून घेतल्यात आणि इकडे आपल्याला दूध उरले भेटलेले ते आपण सोडून देऊ इथंच कारण पूर्ण नरम आहे ते खेकडे. त्याच्यामुळे आपण सोडून देऊ इथे जाईल ते कातलामध्ये. ओके मस्त इकडे आपण लेवल घेऊ टोपाला. टोप करपणार नाही. बघू शकता इकडे पुराणी हवेली गेल्या वर्षी आपण बघितला घर आहे हा इथे बांधलेला म्हणजे फॉरेस्ट लोकांनी जेणेकरून इकडे म्हणजे माणसांवरती लक्ष ठेवण्यासाठी इथे घर बांधलेलं आहे फॉरेस्ट लोकांनी. म्हणजे भरपूर जुना आहे. कमीत कमी 15 ते 20 वर्ष झाली आणि पडीकच आहे तो आता म्हणजे तुटून गेलाय पूर्ण. तर त्याची कौलं वगैरे सगळी खाली पडलेत आणि त्याच्यात खाली ते जागा आहे मस्त कातेल त्याखाली आपण जागा बनवली. तर चला चूल पेटले मस्त बनवून घेऊ. भात वगैरे ठेवू आणि खेकड्यांचा आपण मस्त वगैरे काहीतरी मस्त झणझणीत रस्सा बनवू आपण. मस्तपैकी आपण भात ठेवलाय ते आपण टाकणार आहोत थोडा अख्खा गरम मसाला जे अजून टेस्ट चांगली येईल. टी पावडर मीठ पण ॲड करणार आहोत. ओके तर पहिला आपण भात ठेवला आणि मस्तपैकी खेकडे बनवूया जबरदस्त. खेकड्यांचा मांदा वगैरे घेऊ आपण.
डोंगरा साईडला आपण आणि तिकडून पोरांचा आवाज येतो बघा खेळतात संध्याच्या टायमात. इकडे आपल्याला असेच टाकायचे आहेत मस्त साफ करून. इकडे मस्त आपले घेतलेत खेकडे मोडून, हे बनवूया चला. इकडे आपण भात पूर्ण काढून घेतलाय जाळीमध्ये. ते इकडे आपले खेकडे आहेत, खेकड्याला मस्त की मसाला वगैरे लावून घेऊ आणि बनवू वेगळा काहीतरी मस्त की खेकडा बिर्याणी बरेच दिवसांनी. त्याच्यानंतर टाकू इकडे मस्त की लसूण. टोमॅटो बघा. इकडे टाकला आपण आला पेस्ट. मित्रांनो इकडे आपली लाल मिरची पावडर घरची, फ्लेवर चांगला येईल जबरदस्त. इकडे घेतला आहे मस्त की आपण बिर्याणी मसाला. की आपले खेकडे भरपूर दिवसांनी आहे ना आपण खेकडा बिर्याणी बनवली. गेल्या वर्षी बनवलेली, तिथून ह्या वर्षी बनवले. तर मस्त तिकडे आपण ब्लब वरती लावलाय, सागाच्या वरती झाडावर लावलाय ब्लब. आणि इकडे आपली राहायची जागा मस्त आहे. चला भात तर एकदम तयार झाला बिर्याणीचा. आणि आता पटकन खेकडे पण शिजत आहेत मस्त. बनवूपर्यंतच आहे ना 7:30 वाजून गेले. गिरवी ओके. मस्त अजून 5 मिनटं आपण ठेवू असाच. भरपूर झाला. ओके तर आपण असंच दम देऊन ठेवू म्हणजे मस्तपैकी तयार होईल. फक्त पाखरांचा आवाज येतोय बारीक बारीक. शांत वातावरण एकदम. चला मस्त इकडे जेवण तयार झालं आपलं. ओके
फायनली मस्तपैकी आपली बिर्याणी रेडी झाली. मस्त शिजलं असेल जेवायला. मित्रांनो मस्तपैकी खाऊन घेऊ. आपली इकडे मस्तपैकी मिक्स बिर्याणी जबरदस्त झाली असेल त्या खायला. हे जबरदस्त झाले बिर्याणी. सॉलिड म्हणजे सॉलिड. आणि जंगलात येऊन असं बनवणं आणि खाण्यात जबरदस्त मजा. तर फायनल मित्रांनो झोपूया. मस्त वरती कातल आणि खाली झोपायची जागा जबरदस्त अशी बनवली आपण. इकडे आपण काट्या वगैरे लावल्यात. तर इकडे मस्तपैकी काट्या वगैरे लावल्यात. इकडे चादर वगैरे हातरले आपण. बघूया कशी झोप येते. झोपूया. बाय, गुड नाईट.